विधानसभेनंतर मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी महायुती सज्ज. निवडणुका महायुती नक्की जिंकणार. तयारीला लागण्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे आदेश. मंत्रिमंडळ विस्तारात वजनदार खाती भाजपच्या पदरात. गृह आणि अर्थ भाजपकडेच राहणार, तर शिवसेनेला नगरविकास आणि महसूल राष्ट्रवादीकडे जाणार असल्याची सूत्रांची माहिती. रखडलेल्या मंत्रिमंडळ विस्ताराला अखेर मुहूर्त सापडला. 14 तारखेला होणार मंत्रिमंडळाचा विस्तार. 40 मंत्री शपथ घेणार असल्याची माहिती. मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ आज बीड जिल्हा बंदची हाक. मुख्य आरोपीला अटक करण्याच्या मागणीसाठी बंदचं आवाहन. पुणेकरांचा प्रवास महागण्याची शक्यता. पीएमपीएल तोटा कमी करण्यासाठी तिकीट दरवाढ करण्याची शक्यता. ठाण्यात आज पाणी नाही. देखभाल आणि दुरुस्तीच्या कामासाठी पाणी कपातीचं नियोजन. काही भागात 2 दिवस टप्प्याटप्प्यानं होणार पाणी पुरवठा. बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यात पुन्हा ढगाळ वातावरण निर्माण होण्याची शक्यता. पुन्हा कमाल आणि किमान तापमानात वाढ होण्याची शक्यता. आणि तामिळनाडूच्या दिंडीगुलमध्ये खासगी रुग्णालयाला भीषण आग. 7 जणांचा मृत्यू तर 20 जण जखमी. बातमीपत्राला सुरुवात करूयात. नव्या मंत्रिमंडळात कुणाला संधी मिळणार आणि कोणत्या माजी मंत्र्याचा पत्ता कट होणार यावरून आता चर्चांना उधाण आलंय. मंत्रिमंडळात भ्रष्टाचाराचे आरोप नसणाऱ्या माजी मंत्र्यांना स्थान देण्याच्या सूचना देण्यात आल्या. मंत्रिमंडळाच्या विस्तारात मोठे बदल दिसणार असल्याची शक्यता वर्तवली जाते, कारण केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मंत्रिमंडळात स्वच्छ चारित्र्याचे आणि भ्रष्टाचाराचे आरोप नसणाऱ्या माजी मंत्र्यांनाच स्थान देण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या. परिणामी प्रगती पुस्तकात नापास झालेल्या काही माजी मंत्र्यांची संधी हुकण्याची शक्यता वर्तवली जाते. शिवसेनेच्या संभाव्य मंत्र्यांच्या यादीत कुणाचा समावेश आहे ते आता आपण जाणून घेऊया. उदय सामंत, शंभूराज देसाई, गुलाबराव पाटील, दादा भुसे, भरत गोगावले, संजय शिरसाट, प्रताप सरनाईक, अर्जुन खोतकर, राजेश क्षीरसागर, विजय शिवतारे आणि भावना गवळी यांचा संभाव्य मंत्र्यांच्या यादीत समावेश आहे. शिवसेनेचे संजय राठोड, दीपक केसरकर आणि अब्दुल सत्तार या माजी मंत्र्यांची नावं संभाव्य मंत्र्यांच्या यादीत नसल्याचं दिसून येते. मी नापास असूच शकत नाही, कारण मी निरंतर जनतेसाठी काम करीत आलो आहे. शिवसेनेपाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही मंत्रिपद देताना धक्कातंत्राचा वापर केला जाऊ शकतो अशी चर्चा सुरू झाली आहे. आता मंत्रिमंडळात कुणाचा समावेश होतो आणि कुणाला डच्चू मिळतो हे आता लवकरच स्पष्ट होईल.